नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ. पुढील काही दिवसांमध्ये महायुतीत फूट पडणार. कुठे पडली ठिणगी हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वेगळी चूल मांडणारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची महायुतीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांची पहिली ठिणगी रायगडमधून पडली आहे. महायुती सरकारमध्ये मंत्रिपदावर असलेले शिंदेच्या नेत्यांनी सहकारी पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीला महायुतीमधून बाहेर पाडण्याचा थेट इशारा दिला आहे. मंत्री भरत गोगावले यांनी भविष्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळा विचार करावा लागेल असं स्पष्टपणे सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीमधील घटक पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. निवडणुका संपल्या तरी काही ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षातील अंतर्गत वाद कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये तर महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आलाच होता. अशामध्ये आता मंत्री भरत गोगावले यांनी महायुतीमधील घटक पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये महायुतीने राज्याप्रमाणेच एकत्र येणे गरजेचं असून जर ते एकत्र आले नाही तर भविष्यात लोकसभा, विधान परिषद आणि अन्य निवडणुकावेळी वेगळा विचार करावा लागेल असं भरत गोगावले यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. रायगडमध्ये शिंदे सेनेला सत्तेपासून लांब ठेवत राष्ट्रवादी आणि भाजप सत्ता स्थापन करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला स्पष्ट शब्दात खडेबोल सुनावले. त्यांनी आमची गरज नसेल तर त्यांचा विचार केला जाईल. महायुतीत एकत्र आहोत तर एकत्र येणे गरजेचं आहे. असा सल्ला देखील भरत गोगावले यांनी मित्रपक्षांना दिला आहे. यावेळी भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर देखील प्रतिक्रिया दिली. देवाच्या मनात आल्यावर काय होणार नाहीत अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत दिली. म्हाडाच्या छबिना उत्सव दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. वीर शूर महाराजांच्या भक्तांनी, कार्यकर्त्यांनी सांगड घातल्याचं भरत गोगावले म्हणाले. गेल्या 5 वर्ष पालकमंत्रीपद हुलकावणी दाखवत असताना देखील भरत गोगावले यांच्या आशावादीमुळेच एकच इशारा पिकला. तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.